नाव ठेवलं धुंदुकारी. आत्मदेव म्हणले ठीक आहे, आता एकाच दिवशी आपल्या गाईला सुद्धा त्याच दिवशी मुलगा झाला म्हणून त्याचं नाव मी ठेवतो. आणि मग त्या गाईच्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. आता गोकर्ण हा आहे एका साधू बाबांचा प्रसाद आणि धुंदुकारी हा वाईट कर्माला गेलेला एका स्त्रीचा मुलगा आहे, धुंदुलीच्या बहिणीचा मुलगा आहे. हळूहळू दोघे जणी वाढू लागले. वाढत असताना तो धुंदुकारी गावामध्ये जायचा, चोरी करायचा, एखाद्याच्या सोबत भांडण करून यायचा, व्यसन करू लागला. पण हे गोकर्ण जो आहे तो महापंडित झाला, वेदाचं पठण करू लागला. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला, स्नान शौच क्रियाहीन दुर्भक्षी क्रोधवर्धिता, दोष परिग्रह करताच शवहस्तेन भोजनम, चौरशर्वजन द्वेषी परमेश्वरम प्रदीपक. आणि एवढा वाईट वागू लागला धुंदुकारी, पण गोकर्ण चांगला वागू लागला. गोकर्ण पंडित झाला, गोकर्ण वेदाभ्यास तो करू लागला, ब्रह्मकर्म तो करू लागला. पण धुंदुकारी वाईट वागू लागला. इतका वाईट वागायचा, इतका वाईट वागायचा, चोरी करायचा, दुसऱ्यांना लुबाडायचा, गावातली भांडणं येऊ लागली. आणि या त्रासाला कंटाळून आता धुंदुकारीचे वडील असणारे आत्मदेव हे परत आत्महत्या करण्यासाठी निघाले. विहिरीवर गेले, आत्महत्या करणार तितक्यात गोकर्णाने हात पकडला. आधी आत्महत्या करू लागले, कशासाठी? संतती नाही म्हणून. आणि आता आत्महत्या करतात कशासाठी? संतती आहे ती वाईट वागतीये म्हणून. गोकर्णाने विचारले, बाबा तुम्ही आत्महत्या करताय का करताय? सांगितलं तुझा भाऊ धुंदुकारी किती वाईट वागतोय. ब्रह्मकर्म तर त्यांनी सोडूनच दिले, पण चोरी लुबाडी व्यभिचारी वृत्तीने तो वागायला लागले. आता सांगितलं काळजी करू नका, त्याच्या कर्माने तो तसं वागतोय. म्हणून तुम्ही आत्महत्या न करता तुम्ही जंगलामध्ये एक तर तपस्येसाठी निघून जा किंवा तीर्थयात्रेला निघून जा. तेव्हा आत्मदेवाने सांगितलं नाही, मी जंगलामध्ये तपस्येसाठी निघून जाणार. जंगलामध्ये गेले तपस्येसाठी आणि इकडे आता आईच्या मागे लागला. कोणाच्या? धुंदुलीच्या. धुंदुलीच्या मागे लागला. माझे वडील जंगलामध्ये निघून गेले. धुंदुकारी म्हणतो माझे वडील जंगलामध्ये निघून गेले, पण त्यांनी धन कुठे ठेवले ते तू मला सांग.